नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पीएचडीला ऍडमिशन कसं घ्यायचं. बरेचसे मुलं आहेत जे बीएससी करतात, मग एमएससी करतात, मग त्यापुढे काय. तर त्यापुढे अजून एक ऑप्शन असतो तुम्हाला की तुम्ही पीएचडी करू शकता त्या पर्टिक्युलर विषयामध्ये. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर लेक्चरशिपसाठी एखादी एक्झाम क्वालिफाय झालेले असाल तर तुम्ही कुठेही लेक्चरर म्हणून जॉईन होऊ शकता. कधी कधी गव्हर्नमेंटच्या परमनंट पोझिशनसाठी ऍडव्हर्टिजमेंट्स निघतात, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करून ॲज असिस्टंट प्रोफेसर काम करू शकता. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्हाला जर पीएचडी करायची असेल, पीएचडी करणं म्हणजे रिसर्च करणं, एखादं संशोधन करणं एखाद्या विषयावर, तर तुम्हाला खरंच संशोधन करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही पीएचडी केली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं पीएचडी करण्यासाठी तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमची जेव्हा एमएससी होते त्यानंतर तुम्ही किंवा एमएससीला अपिअर होत असतानाच तुम्ही पीएचडी एंट्रन्स टेस्ट असतात, बऱ्याचशा एक्झाम्स आहेत, त्यापैकी कुठलीही एक्झाम तुम्ही अपिअर करा किंवा क्वालिफाय व्हा. त्या एकदा ती एक्झाम क्वालिफाय झालात, एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर मग तुम्हाला जेव्हा पीएचडी पोझिशन्स निघतात त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागतं. ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही त्या शॉर्टलिस्ट होता, त्या लिस्टमध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स दिला तर त्यानंतर तुम्हाला पीएचडी ऍडमिशनसाठी सिलेक्ट केलं जातं. इथेच सगळं थांबत नाही, तर यापुढेही आणखी काही प्रोसिजर्स असतात. देखील तुम्हाला सायंटिस्ट सिलेक्ट करायचा असतो, सायंटिस्टने देखील तुम्हाला सिलेक्ट करायला लागतं. कन्फर्मेशन ईमेलला तुमच्या सायंटिस्टकडून मग तुमचं एक ऍडमिशन फिक्स होऊन जातं. त्यानंतरही तुमचे डॉक्युमेंट्स तपासले जातात. जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन सगळं काही व्यवस्थित नसतं तोपर्यंत तुमचं ऍडमिशन हे प्रोव्हिजनल असतं. प्रोव्हिजनल म्हणजे टेम्पररी ऍडमिशन त्याला आपण म्हणतो. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि आणखी तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून हवा असेल ते देखील मला नक्की कळवा. धन्यवाद.